नमस्कार भावानो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड क्रीडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. माझं चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. आज आपण बॉलिवूड मूवी एक दीवानी की दिवानियत हा चित्रपटचा रिव्ह्यू पाहणार आहोत. हा चित्रपटामध्ये हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा या चित्रपटामध्ये पहिल्यांदा जोडी दिसून येत आहे आणि हा चित्रपट एकतर्फी प्रेमाची आणि द्वेषाची कहाणी सांगतो. हर्षवर्धन राणेचा म्हणजे विक्रमादित्य भोसले प्रेमाचा अतिरिक्त एका क्षणी वेडेपणात बदलतो. त्याला सोनम बाजवाकडून म्हणजे अदा रंधवा द्वेषाचा सामना करावा लागतो आणि या चित्रपटामध्ये एकतर्फी प्रेमाची कहाणी दाखवलेली आहे. हर्षवर्धन राणेने ह्यात प्रेम अफाट एकतर्फी दाखवलेले आहे आणि या प्रेमाच्या वेड्यामध्ये तो काहीही करत असतो आणि ह्या चित्रपटाचे प्रेक्षकांनी लोकांनी ह्या चित्रपटाला डोक्यावर घेतलेले आहे आणि या चित्रपटामध्ये हर्षवर्धन राणेची ॲक्टिंग लोकांना खूप आवडत आहे. तरी विक्रम म्हणजे हर्षवर्धन राणे अदाला म्हणजे सोनम बाजवा खूप प्रेम करतो, पण त्याचे प्रेम वेडेपणात बदलते आणि त्याला त्याच्याकडून द्वेष मिळतो. त्यामुळे त्यांच्या भावनांचा संघर्ष होत राहतो. हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांची ही नवी जोडी प्रेक्षकांना भेटीला आलेली आहे. काहींना चित्रपट आवडलेला आहे कारण त्याचे कथानक आणि संगीत रंजक आहे. काहींनी चित्रपट आणि त्याच्या लेखनावर टीका केली आहे. काही प्रेक्षकांनी त्याला मालिकासारखा असे म्हटले आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने 20 कोटीहून अधिक कमाई केलेली आहे. या चित्रपटाने कहाणी जरा वेगळी असल्यामुळे लोकांना ती खूप आवडत आहे आणि या चित्रपटामध्ये हर्षवर्धन राणे यांनी एकतर्फी प्रेम आणि वेड ह्या दाखवलेले आहे आणि ह्या एकतर्फी प्रेमातून कसा तो वेडा होतो आणि तो ह्या नायिकेवर जेव्हा पलीकडे प्रेम करतो हे दाखवण्यात आलेले आहे आणि नंतर ह्यात रूपांतर द्वेषामध्ये होते आणि ह्यातून ह्या चित्रपटामध्ये दोघांची ॲक्टिंग चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे आणि ह्यांची केमिस्ट्री पण चांगली असल्यामुळे हा चित्रपट तुम्ही प्लीज थिएटरला जाऊन बघा आणि याचा आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.